नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्यापैकी कोणी कोणी मुंबई ते गोवा बाय रोड मार्गे खेड, चिपळूण, राजापूर, कणकवली, सावंतवाडी, बांदा हा प्रवास केला आहे? नक्की कमेंट करून सांगा. मी तर केला आहे, पण एकदाच. आणि आज पुन्हा एकदा मला संधी मिळते दक्षिण मुंबई ते दक्षिण गोवा राज्यातील मडगाव पर्यंत प्रवास करण्याची. मुंबई सेंट्रल ते मडगाव, मडगाव ते मुंबई सेंट्रल गोवा राज्य परिवहनची कदंबा बस रोजची अपडाऊन शेड्यूल चालू आहे. आणि आज आपला जो प्रवास होणार आहे 620 किलोमीटरचा मुंबई सेंट्रल ते मडगाव, कोणत्या बसने? गोवा राज्य परिवहन महामंडळ कदंबा बसने. मागे देखील प्रवास केला आहे गोवा राज्याच्या बसने, पण तो 2x2 नॉन एसी सीटर बस होती. बाळूमामा एक्सप्रेस. ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल त्यांना माहिती आहे की गोवा राज्य परिवहनची सेवा कशी आहे. आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या अपग्रेड वर्जनने आज आपला प्रवास होणार एसी शयन बसने. आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी, तिकीट भाडे ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल, कारण या तिकीट भाड्यामध्ये कोणतीच तुम्हाला बस सेवा सर्व्हिस देणार नाही. जे काही असेल त्या बाबतीत तंतोतंत माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल. पण तुम्हाला काय करायचंय, मस्तपैकी या अर्ध्या पाऊण तासामध्ये आरामात मांडी वगैरे घालून मुंबई गोवा कदंबा बस प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे. गोवा राज्य मार्ग परिवहन महामंडळ, गोवा येरदारी महामंडळ, मुंबई सेंट्रल मडगाव, मडगाव मुंबई सेंट्रल कदंबाची नवीन BS6 AC स्लीपर शयन बस समोर उभी आहे. बसचा केबिन व्ह्यू नंतर पाहू. आधी आपण पाहूया या बसचा सुशेगाद जबरदस्त ढासू इंटिरियर. वा भाई वा, बसचा इंटिरियर बघा, एकदम झगमग झगमग झगमगतोय लाइटिंग द्वारे. कदंबाच्या सीटर बसने प्रवास केला आहे, तो प्रवास तर नादखुळा. आणि आज जो आपला प्रवास होणार शयन बसने. संपूर्ण 30 स्लीपर बसची बस आहे. 2 बर्थ आहेत, लोअर बर्थ, अप्पर बर्थ. 2x1 कॉन्फिगरेशन असलेली संपूर्ण कदंबा बस, ते सुद्धा फुल्ली AC वाली. लक्झरी बस सारख्या सोयीसुविधा तुम्हाला गोवा राज्य परिवहन बसेसमध्ये नक्की बघायला मिळतील. ज्यांच्या सीट आहेत त्या लोकांना ब्लँकेट वगैरे दिलं जात नाही. जो कोणी प्रवास करेल त्या लोकांसाठी मोबाईल चार्जिंगची उत्तम सोयीसुविधा आहे. USB प्लग, मोबाईल होल्डर, या ठिकाणी AC विंड, रीडिंग लॅम्प चालू आहेत. नशीब 2 ठिकाणी AC विंड आहेत, हे एक आणि समोर एक. फक्त लगेजसाठी जरा हात धुवावे लागतील, कारण लगेजची स्पेस बघा. माझ्याकडे 2च बॅगा आहेत, एक वाली छोटीशी ही म्हणजे जेवण नाश्ता आणलं सगळं, आणि दुसऱ्यामध्ये कपडे आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. पण तुमच्याकडे मोठ्या ट्रॉली बॅग असतील तर आरामात डिक्कीमध्ये ठेवू शकता. माझीवाली जी सीट आहे अप्पर बर्थ, ही वाली U3. कदंबाच्या स्लीपर बसेस मुंबई ते मडगाव आणि मडगाव ते शिर्डी या 2 रूटवरती कन्फर्म सुरू आहेत. अजून कोणकोणत्या ठिकाणी असतील सुरू नक्की कमेंट करून सांगू शकता. पुण्यासाठी किंवा बोरिवलीसाठी शक्यतो सीटर बस चालू आहेत. एक वॉल्वो आहे आणि नॉर्मल 2x2 टाटाची सीटर बस. या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर भविष्यामध्ये आपण नक्की ते रूट कव्हर करू, स्पेशली गोव्याच्या कदंबा बसचे. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आजच्या व्हिडिओला पटकन आधी सुरुवातीला एक लाईक करा, कारण तुम्हाला मी तिकीट भाड्याचे सांगणार आहे, तर ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की हे कसं असू शकतं. स्लीपर बर्थ मध्ये सर्वांना माहिती आहे की लोअर बर्थ, अप्पर बर्थ हे 2 बर्थ असतात. 2x1 कॉन्फिगरेशन, 2 या ठिकाणी लोअर अप्पर, 1 सिंगल लोअर अप्पर. आणि तिकीट दर जो आहे लोअर साठी वेगळा, अप्पर साठी वेगळा. मग तुम्ही वरती कॉम्बो मध्ये झोपा किंवा सिंगल मध्ये झोपा, ह्याचं तिकीट भाडे सेम आहे, पण लोअरचं मात्र 2x1चं वेगळं. बाजूलाच ST महामंडळाची मुंबई सेंट्रल विजयदुर्ग बस लागली आहे. हिचा टायमिंग आहे संध्याकाळी 5:30 आणि आपल्या बसचा टायमिंग आहे संध्याकाळी 5 वाजता. एंट्री पाहून तुम्हाला भारी वाटलं तर नक्की कमेंट करून सांगू शकता. आणि हा संपूर्ण बसचा कॅबिन व्ह्यू. टाटाची AC बस आहे आणि ड्रायव्हर दादांची सीट बघा, मस्तपैकी प्रोटेक्शन लावून सजवली आहे. समोर CCTV कॅमेऱ्याची LED स्क्रीन, पुन्हा कंट्रोल हँडलर. आणि आपली बस 85 ला लॉक आहे. बस वाहकांना किंवा चालक दादांना झोपायचं असेल तर वरती उत्तम अशी सीट दिलेली आहे. मुंबई सेंट्रलचं बस स्थानक स्वच्छतेच्या बाबतीत नंबर 1. प्रत्येक 2-2 मिनिटाला स्वच्छता दिसते. आणि अशा प्रकारचे सगळे बस स्थानक झाले, स्पेशली महाराष्ट्रातले, बाई नंबर 1 काम होऊन जाईल, नंबर 1. आपली बस आता सुटायला तयार. आपले चालक दादा देखील तयार आहेत. नमस्कार दादा, नाव आपलं? कळलं का तुमचं? शिरोडा म्हणजे वेंगुर्ला. अच्छा, तो वालो. आपली आता बसचा टायमिंग काय सुटण्याचा इथून? 5 वाजता. आणि मग मडगावला गाडी पोहोचेल किती वाजता? 7 वाजता. म्हणजे ट्रॅफिक लागलं तर जरा टाइम लागतो, नाही तर 7 वाजता 7:30 वाजता मी मडगाव पोहोचतो. ओके, म्हणजे 14 ते 15 तासांचा प्रवास पूर्ण होतो. वा,
14 तासांचा प्रवास कुठून? मुंबई सेंट्रल ते मडगाव. चला तर मंडळी, फायनली मुंबई सेंट्रल बस स्थानकातून आपली बस रवाना झाली गोवा मडगावसाठी. मस्तपैकी मला माझी सीट मिळाली आहे, फुल्ली प्रायव्हसीवाली, जबरदस्त. बरोबर संध्याकाळी 5:20 आपली बस रवाना होते मुंबई सेंट्रल बस स्थानकातून आणि गोवा मडगावला पोहोचण्याची वेळ आहे ती 14.5 तासांनी थेट सकाळी 7:30 वाजता. आजच्या आपल्या प्रवासादरम्यान ही बस कोणकोणत्या बस स्थानकात जाईल, कोणकोणत्या ठिकाणी थांबेल, संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पण त्या अगोदर कोण कोण व्हिडिओ बघतंय मुंबई सेंट्रल भागातून आणि गोव्याच्या मडगावमधून नक्कीच कमेंट करा. आपल्या प्रवासाला झाली आहे छानपैकी सुरुवात. गणरायाचे नामस्मरण झाले पाहिजे की नाही? मग बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लागली ही ओढ तुझी आज या मनाला, पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला. तुझ्या स्पर्शाने मला लागला हा छंद असा, बोलण्यातून हा तुझ्या वाजतो मृदुंग. भयानक ट्रॅफिकमधून सुटत सायंकाळी 6:03 आपली बस पोहोचली आहे पहिल्या हॉल्टिंग स्टॉपला, दादर टीटी. मुंबई सेंट्रल बस लागली ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. जास्त नाही, 1-2 प्रवासी होते, लगेच आपण त्यांना घेऊन बस रवाना. एक मात्र चांगली गोष्ट आहे गोवा कदंबाची की जास्त टाइमपास वगैरे कुठं करत नाही. प्रवासी वर्गांना उतरवायचं, प्रवासी वर्गांना घ्यायचं आणि लगेच बस मार्गस्थ करायची. मुंबई सेंट्रलवरून ज्या बसेस सुटतात त्या डायरेक्ट येतात एस टी महामंडळाच्या परळ बस स्थानकामध्ये, कारण त्या ठिकाणून कोकणी माणसाचा प्रवास मोठ्या प्रमाणात असतो. परंतु आपली बस त्या ठिकाणी जाणार नाही, कारण ही बस नॉनस्टॉप जाते डायरेक्ट पणजी, मापुसा, मडगाव. हो मंडळी, बरोबर ऐकलं. महाराष्ट्रातून निघत म्हणजे पनवेल या पुढे सावंतवाडी बांधापर्यंत लगभग 10 तरी बस स्थानके येतात, पण त्या ठिकाणी आपली बस जाणार नाही. या बसला 90% ऑनलाईन बुकिंग असल्यामुळे ऑनलाईनमध्ये जे सिलेक्टेड हॉल्टिंग स्टॉप आहेत ते फक्त मुंबईचे आणि ड्रॉपिंग डायरेक्ट गोवा राज्य. कोणते? मापुसा, पणजी आणि लास्ट स्टॉप मडगाव. पिकअप पॉईंट कोणकोणते आहेत आणि ड्रॉपिंग पॉईंट कोणकोणते आहेत ते तुम्हाला पुढे सांगतोच. एकदाची आपली बस पास होऊन दे सायन, चेंबूर, वाशी, मग निवांतपणे आपण गप्पा मारूया. पानी है, पटना वेफर है. सिग्नल काढून बरोबर आहे. हा पेजर पडले आता, पेजर येलो आता. तो वॉल्वो गेली 2 वॉल्वो त्याचे फाटल्या ना, तर तो माझ्या ऑफिसचा पेजर असता तो आला. तुम्ही जर प्लॅन करताय मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी नॉनस्टॉप 12 ते 14 तासांमध्ये, तर मुंबई मडगाव कदंबा बस सगळ्यात बेस्ट ऑप्शन. टायमिंग लक्षात ठेवा, दररोज बस रवाना होते सायंकाळी 5 वाजता. कुठून? मुंबई सेंट्रल बस स्थानकातून. MSRTC बस स्टँड आहे, तेथूनच बस रवाना होते गोव्यासाठी, जी तुम्हाला 14 ते 15 तासांचा प्रवास करून सोडते दक्षिण गोवा राज्यातील मडगाव बस स्थानकामध्ये. टायमिंग काय? सायंकाळी 5 वाजता. आता आपण क्रॉस करतोय वाशीची खाडी. खाडीचा संपूर्ण परिसर प्रवासी वर्ग आहेत, म्हणजे शेवटचा पिकअप आहे वाशी. वाशीनंतर ही बस नॉनस्टॉप जाते. पनवेल बस स्थानक देखील करणार नाही, परंतु एक प्रॉब्लेम झाला आहे. वाशीमध्ये ज्यांनी बुकिंग केली होती ते प्रवासी वर्ग पनवेलला गेले आहेत, कारण ते डायरेक्ट आले फ्लाईटने
आता सध्यात गोव्याला, त्यामुळे ते बोलले, स्वतःहून बोलले की मी पनवेलला थांबतो पळस फाट्याला. ते आता थांबतील डीमार्टच्या आसपास कुठेतरी आणि मग आपली बस रवाना. NH66 मुंबई गोवा मंगळुरू कन्याकुमारी हायवे, बरोबर ना, कोकणवासियांचा लाडका हायवे. पानी बोतल चिप्स बोले पानी चाय के पैकेट बोलिए सर, चाय बोले चाय 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 सैंडविच. वाशीला जो हॉल्टिंग स्टॉप आहे तो असा काही ओम साई ग्रुप वाशी नाका. येस येस येस, सेक्टर नंबर 17 वाशी नाका. जे कोणी ऑनबोर्ड करणारे आहेत या बससाठी स्पेशली वाशीवरून, तर सेक्टर नंबर 17 लक्षात ठेवा, इथून तुम्हाला बस मिळतील. श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला. श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला. मखमली स्पर्शवारे हरवले भान सारे. मखमली स्पर्शवारे हरवले भान सारे. अंग अंग मोहरताना रंग गोंधला. वाजले रात्रीचे 9. हॉटेल साई अमृत या ठिकाणी आपली बस थांबली जेवणासाठी. ऑफिशियली जेवणाचं हॉल्टिंग टाईम आहे आणि आपल्या बससोबत बरेचसे लक्झरी बसेस लागलेल्या आहेत. श्री स्वामी समर्थ रामेश्वर, स्वामी रामेश्वर, बाजूला नवला देवी आणि ह्या साईडला नवला देवी. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहे, तोंडावर पाणी मारलं, वॉशरूमला गेलो, कारण आपली बस इथून निघाली डायरेक्ट गाडी थांबेल गोवा राज्यामध्ये. हॉटेल साई अमृत या ठिकाणी जेवणासाठी जो थांबा दिला आहे 15 ते 20 मिनिटाचा. गर्दी तर इतकी नाही आहे, कारण मोजून 2-3 गाड्या लागल्या आहेत. या हॉटेलच्या समोर अजून एक आहे, हॉटेल न्यू मिलम पॅलेस. मिलम पॅलेस अगोदर लागतो, समोर आहे न्यू मिलम पॅलेस. ज्यांना जेवायचं आहे ते जेवतं हॉटेलमध्ये. मी मात्र माझं जेवण घरून आणलं आहे, 4 चपाती आणि टमाट्याची भाजी. मुंबईवरून निघताना प्रवासात हीच खरी मजा असते की घरून निघताना घरची जेवण म्हणजे डबा आणला की काम होऊन जातं. वा भाई वा. तसं या हॉटेलमध्ये जेवण तर चांगलं मिळतं, कारण हॉटेल वैष्णवी काय कुठेतरी ब्रँच आहे हॉटेल साई अमृत. जेवण तर चांगलं मिळतं, कारण लोक प्रत्यक्षात भरपूर जेवत आहेत. जेवण ते मी सुद्धा जेवून घेतो आणि तुम्ही पण या चपाती भाजी खायला. माझी आवडती टमाट्याची भाजी असली की 1 चपाती एक्स्ट्रा जाणारच, आणि टोमॅटोचा निस्त्याक असला तर भाई नाद खुला. सुरुवातीला मला वाटलं होतं की स्लीपर बसच्या बांधणी देखील एरो कोचच्या आहेत, पण नाही. सिटिंगवाल्याच फक्त BS6 गाड्या एरो कोच बॉडी बिल्डिंग आहे, आणि ही वाली स्लीपर गोव्याची फेमस बॉडी बांधणी दामोदर बॉडी. आपल्या बस सोबत अजून देखील बसेस जॉईन झालेल्या आहेत. जॉली बस, पुढे गोवा बस, जॉली बस, अच्छा दोन्ही पण जॉली बस आहेत. आणि या ठिकाणी जीवदानी, बिग डॅडी, वा भाई वा, पाटलांचा नाद खुळा. आणि समोर न्यू मिलम पॅलेस मध्ये 3 बसेस लागल्या आहेत, ज्यापैकी 2 मालवणसाठी गणेश कृपा जगदंबा आणि 1 साई ट्रॅव्हल देवगडसाठी. खूप जुने दिवस आठवणीत आले आज या प्रवासामधून. भले आपली गाडी थांबली नाही न्यू मिलम पॅलेसला, लक्झरी बघून मात्र लय बरा वाटला. मुंबई सेंट्रल ते मडगाव आपल्या कदंबाच्या स्लीपर बससाठी लोअर बर्थचे तिकीट दर आहे 1260 रुपये आणि अप्पर बर्थचे 1170 रुपये. पुन्हा सांगतोय 1260 लोअरसाठी इन्क्लुडिंग टॅक्स आणि अप्पर बर्थसाठी 1170 रुपये. पण माझा जो प्रवास होतोय दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी, वार बुधवार, आणि या दिवशी मी ऑनलाईन तिकीट चेक केली रेड बसवरती. माहिती आहे का किती रुपये दाखवली? फक्त आणि फक्त 900 रुपयामध्ये. अप्पर बर्थची 900 रुपये, लोअर बर्थ 1000 रुपये, इन्क्लुडिंग टॅक्स 945 रुपये, 945. तिकीट आले असेल समोर, तर एवढे तिकीट दर लागले आहे अप्पर बर्थसाठी आजच्या दिवशी, आणि लोअर बर्थसाठी इन्क्लुडिंग टॅक्स 1050 रुपये. बोललो होतं ना की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आजच्या प्रवासाचं तिकीट भाडे बघून, की 900 रुपयात म्हणजे 950 रुपयात प्रवास कसा होऊ शकतो मुंबई ते मडगाव, ते सुद्धा 620 किलोमीटर अंतरासाठी. भारी ना. 950 रुपयामध्ये मुंबई ते मडगाव मस्तपैकी झोपून, तेही स्लीपरमध्ये प्रवास होतोय.
तुम्हाला सुद्धा असा कधी अनुभव आला असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता. हॉटेलमधून बस बरोबर 20 मिनिटांमध्ये मार्गस्थ झाली थेट गोवा दिशेने आणि इथून आता नॉन स्टॉप प्रवास होणार गोव्यासाठी. बाकी कदंब बसमध्ये आज आपल्या प्रवासामध्ये 2 चालक आहेत. वाहक देखील तेच आहेत, काय आपण वेगळं बोलू शकत नाही कारण ऑनलाईन बुकिंग असल्यामुळे तिकीट घ्यायचा काही संबंध नाही. त्यामुळे जे काही आहेत ते दोन्ही चालक आहेत. एक चालक ज्यांनी गाडी चालवली मुंबई सेंट्रल ते हॉटेलपर्यंत आणि दुसरे चालक दादा आहेत प्रीतम दादा, त्यांनी आता गाडी घेतली पुढे. कुठपर्यंत असतील ते आपल्याला समजेलच पुढे. थोडं जरा मस्तपैकी आराम करतो आणि मग आपण जाऊ डायरेक्ट रात्री नाईट बस प्लॅनिंग करण्यासाठी. मागच्या महिन्यात भरपूर जणांनी प्रश्न विचारले होते की मुंबई गोवा हायवेचे काय अपडेट्स आहेत का, म्हणजे कुठपर्यंत काम पूर्ण झालं आहे. तर बऱ्यापैकी काम म्हणजे 80 ते 85% काम पूर्ण झालं आहे. फक्त मध्ये जे पॅच आहेत जसं की नागोठणे, माणगाव, इंदापूर फ्लायओव्हरचे बांधकाम सुरू आहेत आणि समोर तुम्ही पाहू शकताय दोन्ही लेनचे बांधकाम एकदम झकास झालेलं आहे. नागोठणे, कोलाड, माणगाव, इव्हन रोहाच्या अलीकडून पुढे इंदापूर या साईडने बायपास काढण्याचं कामकाज देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि एकदाचं महाड लागलं की महाडपासून चिपळूणपर्यंत रस्ता एकदम ओकेमध्ये. मग संगमेश्वर, लांजा, हातखांबा यासारख्या ठिकाणी देखील कामकाज सुरू आहे. हे पहा, बोललो होतो ना कोलाड ठिकाणी किंवा माणगाव या साईडला. माणगावमध्ये प्रॉपर नाही कारण बायपास रोड चालू आहे बांधकाम. कोलाडमधून जो जाणार आहे फ्लायओव्हर याचं बांधकाम सुरू आहे. मध्यरात्रीचे 11:55 झाले असून आता आपण पोचलोय पोलादपूर. अंडरग्राउंड बायपास आहे आणि वरती बस स्थानक. थोडंसं लागेल कशेडी घाट, पण कशेडी घाटाचा थोडासा प्रवास करू आणि मग डायरेक्ट घुसू कशेडी टनेलमधून.
मध्यरात्रीचे 12:40 झाले आहेत आणि आता आपण पोचलो दाबे नाका. दाबे नाकाच्या पुढे लोटे MIDC कंपनी लागेल. मागे एक प्रकरण गाजलं होतं, इटलीचं विष आपल्या भारतामध्ये येत आहे आणि तेही इतर कुठे नसून महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC कंपनीमध्ये. संपूर्ण हा परिसर रेड झोनमध्ये आहे. संपूर्ण परिसर या टोकापासून त्या टोकापासून इकडे तिकडे सर्व काही. या भागातून स्पेशली रात्रीचा प्रवास केलात तर नाकातले केस सगळे जळले पाहिजे, की घाणेरडी आणि दुर्गंधी येते. वेलकम टू चिपळूण. सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे चिपळूणमध्ये. मंडळी, मुंबई सेंट्रल ते चिपळूण आतापर्यंत आपण 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. वाजले ठीक मध्यरात्रीचे 1:08. मडगावसाठी अजून आपल्याला 320 किलोमीटरचा प्रवास अजून गाठायचा आहे. सकाळची वेळ आहे 7:30ला पोचण्याची. बघूया टायमेमध्ये गाडी पोचते की उशिराने पोचते. कारण चिपळूणच्या नंतर लांजापर्यंतचे जे काही टप्पे आहेत रस्त्याचे, त्याची कंडिशन मात्र खूप बेकार आहे. इथे वेळ जाणार, पण पुढे मात्र राजापूरनंतर टायमिंग चांगला कवर होतो टिल मडगावपर्यंत. आता मस्तपैकी मी आराम करतो. तुम्ही सुद्धा मंडळी चहा नाश्ता घेत रिलॅक्स होऊन जा. आता आपण भेटूया डायरेक्ट संगमेश्वर किंवा राजापूरला. सांगितल्याप्रमाणे आपली बस कोणत्याही बस स्थानकामध्ये जाणार नाही. जाणार तर डायरेक्ट मापुसामध्ये. मापुसा पणजी, लास्ट मडगाव. शुभ सकाळ मंडळी. वाजले पहाटेचे 4:30 आणि आता आपण पोचलोय तरारा. मस्तपैकी 1:15 वाजता झोपलो होतो चिपळूण नंतर. तो डायरेक्ट आता मगाशी उठलो खारेपाटण गेल्यानंतर. भारीच प्रवास होतो, एकदम नाद खुळा. आपली बस भले नॉनस्टॉप असली तरी बाहेर थंडी आहे, आतमध्ये AC आहे, त्यामुळे हे तर लागणारच. कोणी असो, पुरुष असो किंवा स्त्री असो, परंतु आपली बस त्यासाठी नक्की थांबवली जाते. पुरुषांचं ठीक आहे, पण महिलांसाठी मात्र पंप बघूनच बस थांबवली जाते, त्याशिवाय बस थांबणार नाही. आणि तसं पण चिपळूण नंतर आपली गाडी थांबली होती हॉटेल पंचामृतला. जे आपले दुसरे चालत होते बसले होते हॉटेलपासून, त्याची रुटी संपत आली हॉटेल पंचामृतला. आणि नंतर मग आपले स्टार्टिंगचे नाईक दादा बसले या रूटसाठी. कणकवलीला आपली बस बरोबर 4:50 पोचली. कणकवली बायपास रोडला, म्हणजे ब्रिजवरून गाडी गेली. नंतर मग आता पुढे कसाल, कुडाळ, सावंतवाडी, बांधा हे देखील गाडी बायपास करून जाणार, आतमधून जाणार नाही. सांगितल्याप्रमाणे या बसला 90 ते 95% ऑनलाईन बुकिंग येते. ऑफिशियल वेबसाईट देखील आहे गोवा राज्य परिवहनची, www.goakadambabus.com. या वेबसाईटद्वारे तुम्ही गोव्याच्या कोणत्याही प्रीमियम बसेसची ऑनलाईन बुकिंग करू शकता. स्लीपर असो वा सीटर बस असो. तुमच्यापैकी कोणी कणकवली, सावंतवाडी, महाड, माणगाव, इव्हन बांधा, कुडाळ या ठिकाणी यायला ही बस पाहिजे असेल तर शक्यतो ही बस नका पकडू. कारण ऑनलाईनमध्ये ड्रॉप पॉईंट अजिबात दिले गेले नाही आहेत आणि प्रत्यक्ष तुम्ही येऊन बसला ऑफलाईनमध्ये येऊन तरीसुद्धा तुम्हाला तिकीट मिळणार नाही. मिळाली तर ॲज अजम्पशन म्हणून मिळाली जाते, पण शक्यतो या बसला हे हॉल्टिंग स्टॉप नाही.
आणि आतमध्ये बस तर अजिबात जाणार नाही. जे काय असेल तुम्हाला बायपासला उतरावं लागेल. झाल्यावर टेन्शन नाही. फायनली मंडळी बांदा क्रॉस करून बांदा बायपास करून आपण आता लागू थोडंच आहे पत्रादेवी ज्या ठिकाणी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्याची सीमा त्या ठिकाणी भेटते. मी थोड्याच वेळ प्रवेश करू आपण गोवा राज्यामध्ये. आरवली पासून जे आपले चालक आता बसले होते दुसऱ्यांदा त्यांची ड्युटी समाप्त झाली. आता बांद्याला येऊन पुन्हा इथं नाईट रायडर ज्यांनी नाईट जर्नी केली होती हॉटेलपासून आरवलीपर्यंत ते आता बसतील गोव्यापर्यंत. बाकी लांजाकर, संगमेश्वरकर, राजापूरकर, खारेपटणकर माफ करावं, जल्ला थोडी झोप लागली होती. कारण झोप पण महत्वाची आहे ना, त्याशिवाय आपला पुढचा प्रवास पूर्ण कसा होणार. फायनली बाबा मुंबई सेंट्रल निघत एखादं बस स्थानक लागलं ते म्हणजे गोवा राज्यातील मापुसा बस स्थानक. मुंबई सेंट्रल ते मापुसा तब्बल 570 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला बरोबर 13.5 तासांमध्ये. म्हणजे या ठिकाणी बरोबर सकाळी 6:30 आपली बस पोचली मापुसा बस स्थानक. अजून फक्त 50 ते 55 किलोमीटरचा प्रवास गाठायचा आहे मडगावसाठी. कोण कोण व्हिडिओ बघतंय मापुसामधून नक्कीच कमेंट करा. कारण आता सध्या श्रीदेव बोडगेश्वर 19वा महान जत्रोत्सव आणि 23वा वर्धापन दिन हा सुरू आहे. जरा कमेंट करून सांगा कधीपासून ही जत्रा सुरू आहे, कधीपर्यंत. कारण मला असं वाटतं की होऊन झालेली असणारच श्रीदेव बोडगेश्वर. आपल्या बसमध्ये तब्बल 25 प्रवासी आहेत आणि त्यापैकी बरेच जण म्हापसा पणजी या ठिकाणी उतरणारे आहेत. त्यांना माहीत पण नाही की म्हापसा आलं. इतकी शांत झोप लागते या प्रवासामध्ये, वाटत देखील नाही की प्रवास कधी पूर्ण झाला. जय बोडगेश्वर देवता. सुशेगात सकाळ गोयेची सकाळ. स्वागतम सुस्वागतम गोव्याच्या राजधानी पणजीमध्ये. उत्तर गोवा पणजीचे पणजी बस स्थानक बरोबर सकाळी 7:10 आपली बस पोचली पणजी KTC बस स्थानकामध्ये. जिथून एंट्री होते समोर आहे हनुमानाचे मंदिर. जय श्रीराम. आणि या ठिकाणी प्रवाशांना उतरवलं जातं. जास्त प्रवासी नाही आहेत कोण, जास्त म्हणजे कोणीच नाही आहे. कारण बऱ्याचपैकी म्हापसा उतरले आणि लास्ट मडगाव सगळे का. ओके. मागे एका व्हिडिओमध्ये बोललो होतो, आता देखील सांगतोय की कदंबा बसचे जे स्टाफ आहेत जास्त ठिकाणी टाइमपास करत नाही. प्रवासी घेतले, प्रवासी उतरवले आणि लगेच बस मार्गस्थ केली. कारण टाइम टू टाइम सेवा देणे हे त्यांचं मुख्य कर्तव्य.
आता आपण त्या स्पॉटला आलो आहोत जिथून उत्तर गोव्यातून दक्षिण गोव्याकडे जाताना सगळ्यात डेस्टिनेशन चांगला व्ह्यू पॉईंट म्हणजे जुवारी ब्रिज. एक लाईक नक्की बनतो जुवारी ब्रिजसाठी, कारण हा राष्ट्रीय महामार्ग 66 आणि बाजूलाच आहे मुंबई गोवा दरम्यान धावणारी कोंकण रेल्वे ब्रिज. वा भाई वा. हा तिथून जाऊ. ते सगळं मडगाव आहे बाजूला. मडगाव लास्ट स्टॉप. फायनली मंडळी आपला मुंबई सेंट्रल ते मडगाव 620 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. या ठिकाणी येऊन सकाळी 7:45 या बसची निर्धारित वेळ आहे सकाळी 7:30 वाजता. फक्त 15 मिनिटे उशिराने पोहोचली. बाकी बघू शकता बसचा पूर्ण कॅबिन व्ह्यू, डॅशबोर्ड व्ह्यू आणि इथली स्वच्छता. बाकी बसचा प्रवास तर बाई सुंदर. बघा आपलं लगेज ठेवण्यासाठी असे हेवी लगेज असतील ट्रॉली बॅग वगैरे तर आरामात त्या ठिकाणी ठेवू शकतो, कारण वरती लगेज ठेवण्यासाठी काही जागा नाही. बाकी आपले मित्र परिवार आहेत नागपूरहून आलेले खास फिरण्यासाठी. गोवा फिरा, मस्तपैकी एन्जॉय करा. बाकी प्रवास कसा वाटला? एकदम छान. अरे वा वा. हे जरा चुकले होते म्हणजे आम्ही जरा थोडीफार चूक झाली होती, हरकत नाही, काळजी घ्या फक्त. खूप चांगला आहे बसचा प्रवास वगैरे. म्हणजे मी मला उतरलो होतो टॉयलेटला वगैरे, तर बसवाल्यांनी वापस फिरवली आणि वापस मला पिकअप केला तिथनं आणि पुन्हा गोवा. अरे वा वा. नागपूरला कुठले तुम्ही? नागपूरचे प्रॉपर कुठले? प्रॉपर नागपूरचे. चला दादा धन्यवाद. नाव आपलं कसं? प्रीतम संस्कार. बाकी किती वर्ष आली सर्व्हिस तुम्ही आहे कदंबाच्या? 11 वर्ष आली. आणि आपले ते कालिदास दादा, कालिदास ते किती वर्ष आहेत? मला वाटतं त्याला 20 वर्ष जास्त. 20 वर्षामध्ये. बाकी छान वाटलं प्रवास करून, धन्यवाद. या बसमध्ये एकूण 2 बस चालक आहेत. आपले हे प्रीतम दादा आणि दुसरे कालिदास दादा. दोघांनी पण बस उत्तमरित्या सुंदररित्या चालवली. काय मग कसा वाटला मुंबई ते मडगाव कदंबा स्लीपर बसचा प्रवास, तेही फक्त आणि फक्त 945 रुपयामध्ये. या बसचं तिकीट दर डायनामिक फेअर आहे, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. नॉर्मली तिकीट दर अप्पर बर्थसाठी 1100 रुपये असतं, 1170 सांगितल्याप्रमाणे, आणि लोअरचं 1260. 1200 रुपये समथिंग असतं. म्हणजे 1300 1400 एवढं जात नाही. फक्त सीझन असेल तेव्हा मात्र 2000च्या घरात जातं. शेवटी गोवा राज्य आहे बाई. मडगाववरून निघण्याचा टायमिंग आहे मुंबई सेंट्रलसाठी ठीक संध्याकाळी 6 वाजता, जी मुंबई सेंट्रलला बरोबर सकाळी 8 ते 8:30 हमखास सोडते. या बसचा प्रवास अजून कोणी कोणी केला आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता, आणि सोबत तुमचं मत देखील कळवू शकता की तुमचा प्रवास कसा झाला आणि किती रुपयांमध्ये. बाकी व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली ती सुद्धा नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास काय करायचं आहे, लाईक करून सर्वांना शेअर करा. तुम्ही लाईक करत नाही यार, लाईक करा, पटापट पटापट लाईक करा. त्यासोबत हाईप देखील करा. चांगले चांगले पॉईंट्स मिळाले मग चांगले कंटेंट प्रवासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. आणि हो, विचारलेले 2 प्रश्न आहेत माहिती आहे ना, त्यांची उत्तरं देखील तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून तुमचं माझं सर्व प्रेक्षक वर्गांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन दर्जेदार पॉवरफुल लांब पल्ल्याच्या प्रवास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, भूषण गावडेसोबत प्रवास पाहायचा आहे आणि त्याच्यासोबत प्रवास करायचा आहे.